सिंधुदुर्गामधील पाणबुडी प्रकल्प गुजरातला गेल्याने आता राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे। या प्रकल्पाच्या जाण्याने आता एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप होत आहेत। उदय सामंत यांनी वैभव नाईकांना खुले आव्हान दिले आहे। वैभव नाईक सांगतील त्या मंदिरात मी येतो आणि त्यांनी नारळाला हात लावून हा प्रकल्प कोणामुळे गेला हे सांगावं, नाहीतर मी सांगेन। तसेच आदित्य ठाकरे हेच या प्रकल्प न होण्यास कारणीभूत आहेत असाही जोरदार टोला पाणबुडी प्रकल्पावरून लगावला आहे। मला वैभव नाईक माझे कॉलेजपासूनचे मित्र आहेत। राजकारण आपण बाजूला ठेवू आणि वैभव नाईक ज्या कुठच्या देवाला मानतात, कुठच्याही देवाला मानतात, आपली परंपरा जी आहे, सिंधुदुर्गाची जी परंपरा आहे ती परमेश्वराला देवाला मानण्याची परंपरा आहे। हा प्रकल्प कोणामुळे गेलाय हे आपण काय म्हणतो त्याला, सिंधुदुर्गामध्ये आपली काय एक देवळात माझा अंधश्रद्धेवर विश्वास नाही, पण आपण पारंपरिकता जपतो। पण हे जे वक्तव्य केलेलं आहे वैभव नाईक साहेबांनी ते त्यांनी खरं करून दाखवावं। नाहीतर मी तिथे येऊन सांगतो की दीपक भाईंनी आणलेला हा प्रकल्प त्याच्यासाठी 24 कोटी रुपये देखील मंजूर झाले होते, पण दीपक भाई वारंवार पर्यटन मंत्र्यांना सांगत होते, पर्यटन मंत्र्यांनी तिचं टेंडर देखील काढलं नाही आणि ते गेलं म्हणजे प्रकल्प काय केलेलं नाही। केरळला ऑलरेडी झालेला आहे, गुजरातला झालेला आहे, प्रत्येक राज्याला प्रत्येकाचा प्रकल्प करण्याचे अधिकार आहेत, पण हा प्रकल्प गेलेला नाही। हा प्रकल्प उद्या रत्नागिरीमध्ये होऊ शकतो, रायगडमध्ये होऊ शकतो, समुद्रकिनारी होऊ शकतो। त्याच्यामुळे जे कोण सांगतायत माझे मित्र त्यांना म्हणायचं की मागच्या 2.5 वर्षातलं इव्हन त्यांना जर असं बाजूला घेऊन खास म्हणून जर विचारलं ना तर अनेक गोष्टी तुम्हाला सांगतील। अजून भाजपच्या आणि शिवसेनेच्या नेत्यांनी जर किरण सामंतांना पाठिंबा दिला तर निवडणूक लढवू आणि जर का रवींद्र चव्हाण यांना ही जागा मिळाली तर त्यांचा प्रचार करू। त्यामुळे भाजपवर दबाव टाकण्याचा कोणताही आमचा प्रयत्न नाही असं उदय सामंत यांनी स्पष्ट केलंय। एक पहिली गोष्ट अशी आहे की कालची पत्रकार परिषद जर आपण पूर्ण बघितली असेल तर त्यांनी 7 ते 8 नेत्यांची नावं घेतलेली आहेत। त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, रवींद्र चव्हाण असतील, मी तर त्यांचा भाऊच आहे, नेता असण्याचा काही प्रश्न येत नाही, परंतु नितेश राणे असतील, दीपक केसरकर असतील, या सगळ्यांनी जर पाठिंबा दिला आणि त्यांचं जर म्हणणं असेल तर मी नक्की लोकसभेची निवडणूक शिवसेना धनुष्यबाणावर लढेल अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं। आणि तुमच्यासारख्या चतुर पत्रकारांनी ज्यावेळी त्यांना प्रश्न विचारला की भाजपला तुम्ही पाठिंबा देणार आहात का, त्यावेळी त्यांनी असं सांगितलं की रवींद्र चव्हाणांसारखा जर भाजपचा उमेदवार असेल तर तो निवडून येऊ शकतो, त्याला आमचा पाठिंबा आहे। याच्यामध्ये काय वावग आहे? त्याच्यामुळे दावा काय आम्ही सोडलेला नाही, शिवसेनाच या ठिकाणी लढली पाहिजे असं आमचं सगळ्यांचं मत आहे। परंतु याच्यामध्ये निर्णय एकनाथजी शिंदे साहेब, देवेंद्रजी आणि अजितदादा घेतील। भाजपवर दबाव आणण्याचा काहीच प्रश्न येत नाही। भाजप असेल, शिवसेना असेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादांची असेल, अतिशय कॉन्क्रीट पद्धतीने आम्ही काम करतोय। तिन्ही नेत्यांमध्ये अतिशय समन्वय आहे। देवेंद्रजी देखील महाराष्ट्रामध्ये फिरतायत, अजितदादा देखील फिरतायत, त्याच्यामुळे तुम्ही गैरसमज करून घेऊ नये आणि गैरसमज दाखवू नये। सिंधुदुर्गातील खासदारकीवरून आता भाजप आणि शिंदे गटामध्ये चांगली जुंपली आहे। जर भाजप 6.5 लाख मतदार आहेत असा दावा करत आहे तर यावर माझ्याकडे 8.5 लाख मतदार आहेत असा टोमणा उदय सामंत यांनी लगावला आहे। महायुतीच्या फॉर्म्युल्याबद्दल एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा हे एकत्र बसून यावर निर्णय घेतील असंही ते म्हणाले आहेत। महायुतीचा फॉर्म्युला माननीय एकनाथजी शिंदे, देवेंद्रजी, त्यांची दिल्लीतले कोर कमिटी भाजपाची आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एकत्र बसून ठरवतील। त्याच्यामध्ये आम्हाला काय लक्ष द्यायची आवश्यकता असं मला वाटत नाही, कारण आम्ही नेतृत्व शिंदे साहेबांचं मानतो। शिंदे साहेब जो काही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील। माझ्याकडे काल मी यादी बघितली, इथे यायच्या अगोदर 8.5 लाख मतदार आहे। कसं आहे की मी कार्यकर्ता म्हणून तयार झालेलो आहे। सभा जमली आणि पुढे येऊन झेंडा दाखवून फोटो काढायची ही प्रवृत्ती माझ्याकडे नाही। त्याच्यामुळे मला असं वाटतं की आम्ही सगळे युतीमध्ये लढतोय याचं भान प्रत्येकाला असलं पाहिजे। मी जसं सांगितलं की मी जरी उद्योगमंत्री असलो तरी मला काही मी सातबारा कोणाचा घेतलेला नाही मतदारसंघाचा, आणि मला ते काय अधिकार एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेले नाही। त्यामुळे नेत्याचं नेतृत्व मानायला शिकलं पाहिजे। जसं आम्ही सांगतो की आमचा जरी दावा असला तरी जे काय निर्णय एकनाथ शिंदे साहेब घेतील ते आम्हाला मान्य आहे, तसं प्रत्येकाचं असलं पाहिजे। आणि म्हणून राजन तेली साहेबांना देखील मला हात जोडून विनंती आहे, ते देखील माझे ज्येष्ठ सहकारी आहेत, कुठेही एकामेकाच्या बोलण्यातनं कटुता निर्माण होणार नाही याची दक्षता प्रत्येकाने घेतली पाहिजे। त्यांना जर न्याय द्यायचा असेल त्यांचा पक्ष देईल, दीपक भाईंना न्याय द्यायचा असेल आमचा पक्ष देईल। त्याच्यामध्ये आतापासून आखाडा कशाला तयार करूया? आपलं टार्गेट दीपक भाई केसरकर आहेत का, किंवा आमचं टार्गेट राजन तेली आहेत का, किंवा आमचं टार्गेट रवींद्र चव्हाण आहेत का, किंवा रवींद्र चव्हाणांचं टार्गेट उदय सामंत आहेत का? तर माझ्या दृष्टीने हे नाही असं उत्तर आहे।